नमस्कार. आज आपण तोंडल्याची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी तोंडली स्वच्छ धुवून त्याचे उभे उभे काप करून घेतलेले आहेत. तर तोंडल्याची भाजी करण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की 1 चमचा आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ. 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. छान तडतडली, छान जिरे आणि मोहरी भाजून घ्यायचे. त्यातच थोडीशी हिंग टाकून घेऊ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घ्यायची. आता ती छान व्यवस्थित भाजून घेऊ. तर आलं लसूण पेस्ट छान अशी भाजून रेडी झाली. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आहे ते टाकून घेऊ आणि उभी चिरलेली तोंडली आहेत ते टाकून घ्यायची. आता छान व्यवस्थित 2 मिनटं आपण तेलामध्ये परतून घेणार आहे. तोंडली भात पण खूप छान लागतो. आता छान व्यवस्थित परतून झाले. 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅस कमी करायचा. 2 मिनटं झाल्यात झाकण काढून घेऊ आणि परत एकदा त्याला वर खाली करून घेऊ. आपण पाणी नाही टाकायचं आहे, अशीच तोंडली शिजवून घेणार आहे. तर छान अशी तोंडली भाजून रेडी झाल्यात. थोडीशी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकल्यावर थोडंसं मिक्स करून घेऊ. आणि तुमची पोरं तिखट खात नसतील तर नुसती अशी जरी बनवून दिली तरी खूप छान लागते. आता परत 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. 2 मिनटं झालेली आहेत. छान अशी वाफ लागली त्याला. आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ. लाल तिखट टाकलेलं आहे. धना जिरा पावडर आहे 1 चमचा तो टाकून घेऊ. आणि आता छान व्यवस्थित एकजीव करून घेऊ. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तोही वरून टाकला तरी तो चांगला लागतो. आता छान असं 2 मिनटासाठी परत त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, कारण आपण त्यात मसाले टाकलेत ना. परत एकदा झाकण काढू आणि छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. आणि मिक्स करायच्या आधी आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ त्याच्यात. आणि आता एकजीव करून घेऊ. आणि तोंडली पण आपली छान अशी सुक्की तोंडल्याची भाजी रेडी झाली. तोंडली पण शिजलेली आहेत आणि जास्त उशीर लागत नाहीत. कवळी तोंडली होती का नाही म्हणून ती लगेच शिजली. तर छान अशी झणझणीत आपली तोंडल्याची भाजी रेडी झाली. परत आपण त्याच्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कशी वाटली तोंडल्याची भाजी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.